हीलिंगची गरज कोणाकोणाला आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रत्येकाला हीलिंगची गरज नसते, बट ज्याचे मेन 3 एरियाजमध्ये खूप प्रॉब्लेम आहेत, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप ह्यासारख्या ज्यांच्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम आहेत, त्यांना हीलिंगची गरज आहे. सो इथं मी काही स्पेसिफिक पॉईंट मांडते ज्यामुळे तुम्ही समजू शकाल की तुम्हाला हीलिंगची गरज आहे का. सो फर्स्ट पॉईंट आहे चाइल्ड अब्यूज. जेव्हा तुम्ही लहान होता त्यावेळी तुम्हाला इमोशनल, मेंटल, फिजिकल असे काही अब्यूज झाले असतील, ज्याचे इम्प्रिंट तुमच्या माइंडमध्ये, म्हणजे ती गोष्ट लगेच, त्या रिलेटेड गोष्ट लगेच आठवल्यावर तुम्हाला अंगावर काठा वगैरे उभा राहतो. इमोशनल अब्यूज जेव्हा आपण एखादी सिच्युएशन बघतो, समटाईम की आपल्याला म्हटलं जातं की दुसऱ्यांची मुलं किती हुशार आहेत, तू हुशार नाहीस, तेव्हा त्याच्या माइंडमध्ये कुठेतरी इम्प्रिंटिंग होतं की यार मी पुरेसं नाही आहे. त्यामुळे असे अब्यूज छोटे मोठे होत राहतात, बट त्याचे सम पॉईंट इम्प्रिंट्स आपल्या माइंडमध्ये राहतात आणि त्यामुळे ते आपल्याला आपण जसे मोठे होऊ तसे तसे ते कुठे ना कुठेतरी इफेक्ट करत असतात. सो अशा सिच्युएशनमध्ये मी म्हणाले की चाइल्डहूडमध्ये जर काही अब्यूज झाले असतील, मेंटल, इमोशनल, फिजिकल, तर त्या ठिकाणी हीलिंगची गरज आहे. सेकंडली, तुमचे काही निगेटिव्ह बिलीफ्स असतील, त्या ठिकाणी हीलिंगची गरज आहे. लाईक एक्झाम्पल देते मी की हा आजार लाइलाज आहे, हा आजार कधीही ठीक होऊ शकत नाही, ह्या प्रकारचे, किंवा मनी रिलेटेड की पैसा मिळवणं खूप अवघड गोष्ट आहे, ह्या प्रकारचे बिलीव्स आहेत, ते पुढं आपल्यावर इफेक्ट करतात आणि त्यामुळे असे निगेटिव्ह बिलीव्स आपण न ठेवता त्याची हीलिंग करणं गरजेचं आहे, ते चेंज करणं गरजेचं आहे. थर्ड सिच्युएशन, आय एक्झॅक्टली दिस सिच्युएशन सगळ्यांच्या लाईफमध्ये होते आणि खूप उदाहरणं आपण दिसतात आजच्या ह्या सोसायटीमध्ये. सो हे आहे की एकसारखी घटना किंवा एकसारख्या सिच्युएशन परत 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 घडत आहेत, एका लूपमध्ये फसत आहे. न्यू बिझनेस स्टार्ट केला, लॉस झाला, परत न्यू बिझनेस स्टार्ट केला, लॉस झाला. एका रिलेशनशिपमध्ये आहे, ब्रेकअप झाला, एका रिलेशनशिपमध्ये आहे, ब्रेकअप झाला. यासारख्या घटना, यासारखे लूप आहेत, ते पुन्हा 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 घडत आहेत. सो बी अवेअर की इथं हीलिंगची गरज आहे. नेक्स्ट आहे आपले जे 3 मेन एरियाज आहेत लाईफमधले, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप. यामध्ये जर काही प्रॉब्लेम असतील जे दीर्घकाळापासून सुरू असतील, असं नाही की ओके लगेच, दीर्घकाळापासून मी म्हणत आहे, असे प्रॉब्लेमांना तुम्ही जर फेस करत असाल तर इथं हीलिंगची गरज आहे. आणि लास्ट आहे की आपले इमोशन खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी, कारण प्रत्येक इमोशन मागे प्रत्येक एक फिलिंग, व्हायब्रेशन ह्यासारख्या गोष्टी असतात, ज्या कुठे ना कुठेतरी आपल्या लाईफमध्ये इफेक्ट करत असतात. सो इमोशनना हँडल करणं इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक इमोशनना समजणं इम्पॉर्टंट आहे. ओके, मी अँगर करते, इतका अँगर आहे माझ्यात, खूप अँगर आहे, ही पण गोष्ट कुठे ना कुठेतरी हीलिंगची गरज आहे. इतका अँगर, इतकं ग्रीफ, इतकी जेलेसी, ह्या ठिकाणी हीलिंगची गरज आहे. सो ह्या सगळ्या पॉईंट तुम्ही नोट डाऊन करा, ज्यामुळे तुम्हाला समजेल की असे तुमच्या लाईफमध्ये कुठले एरियाज आहेत ते तुम्ही बघा, ज्यामध्ये हीलिंगची गरज आहे. अशा गोष्टी ज्या तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत, तुम्हाला स्टक फिलिंग करतात, किंवा तुम्हाला एकसारख्या सिच्युएशन परत 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 घडत आहेत. सो स्वतःला बघा की कोणत्या सिच्युएशनमध्ये तुम्ही आहात किंवा नाही आहात, आणि तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला हीलिंगची गरज आहे की नाही. ओके.